चैम्बूर के शिल्पकार बच्चू भाई चौहान के स्मृति दिन पर सभी ने किया नमन। चैम्बूर के शिल्पकार बच्चू भाई चौहान के स्मृति दिन पर सभी ने किया नमन। प्रसिद्ध समाज सेवक, राजनीतिज्ञ और प्रतिभाशाली व्यक्तित्व के धनी चैम्बूर के शिल्पकार बच्चू भाई चौहान के स्मृति दिन पर सभी ने नमन किया। महाराणा होटल में मौजूद उनकी तस्वीर पर सभी ने श्रद्धा सुमन अर्पित किए। सभी ने स्वर्गीय बच्चू भाई चौहान के समाज कार्य और जीवन शैली की तारीफ की। आज उनको गए 18 साल हो गए। कभी पुण्य तिथि उनकी है, लेकिन बिल्कुल नहीं लगता आज भी चैम्बूर के कई ऐसे परिवार हैं, चैम्बूर की जनता के मन में आज भी वो अपने जो कार्य किए हैं सामाजिक क्षेत्र में और एक पारिवारिक संबंध रखे हैं, चैम्बूर को अपना एक कुटुंब मानते थे। आज भी उनकी मैं तो कई हजारों लोगों से मिलता है, आज भी उनके सत्कार्यों के द्वारा आज भी वो चैम्बूर की जनता के मन में, या कहो पूरे महाराष्ट्र भारत भर में जो कार्य उन्होंने किए, आज भी उनकी स्मृति जागरूक वैसी की वैसी लोग याद करते। सीखने तो पूरा ग्रंथ था उनका, जितना जो भी ले कोई भी क्षेत्र ले लो आप, ऐसे पॉलिटिकल ही नहीं, कोई भी सामान्य इंसान को भी अगर सीखना है तो जानना है, तो ऐसा उन्होंने इतने कार्य किए हैं, बहुत कुछ सीखने को। चलिए, बापू के साथ हम 1980 से काम करते हैं। समाज सेवा क्या कैसा करना है तो उन्होंने हमें सिखाया। तो दूसरी बात है कि उन्होंने जो समाज सेवा की, अभी मैं रिक्शा से आ रहा था तो रिक्शा वाले को एक ही बोला महाराणा होटल ले लो, तो रिक्शा वाला एक सेकंड में बोला अरे बच्चू भाई चौहान का होटल ना हो। मैं बोला तुमको कैसा मालूम? बोलते हम उनको कभी से ही जानते थे। यानी उनकी जो यादें हैं, उन्होंने जिस जिस इलाके में काम किया है वो आदमी लोग आज भूले नहीं है। उन्होंने जब वो कारपोरेटर थे तब मुझे याद है रात को 2-2, 3-3 बजे तक पढ़ते थे कारपोरेशन में क्या है क्या नहीं। उस वक्त कारपोरेटर को 5 लाख फंड मिलता था, लेकिन बापू ने कारपोरेटर का इसमें स्टडी करके कम से कम 50 करोड़ का फंड उन्होंने यहाँ चैम्बूर में यूज किए। तिनाईकर जो थे, सदाशिव तिनाईकर, वो शिवसेना के जो अगेंस्ट थे, लेकिन बापू के प्यारे दोस्त थे। ये जो एम और के बाजू में जो तालाब है, जलतरण तालाब, वो बंद हुआ था। उन्होंने तिनाईकर साहब को इधर लेके आए और उन्होंने बताया देखो ऐसे ऐसे चैम्बूर के जनता के लिए बहुत जरूरी है। तिनाईकर ने तुरंत वहीं ऑर्डर दिया और वो जलतरण तालाब जो 3-4 साल बंद था उसको चालू कर दिया। ये बापू का एक ताकत थी। कॉरपोरेशन में बोलो, हमारा एक ही इच्छा था कि बापू मंत्रालय में जावे, लेकिन बापू कारपोरेटर होने के बाद भी मंत्रालय के मार्फत ही यहाँ पे सब उनको मिलते आते। आज भी आप देखेंगे, आज विधानसभा का इलेक्शन है, जो खड़े हैं वो बापू के आशीर्वाद लेने के लिए यहाँ जरूर आए थे, क्योंकि सब उनके साथ ही उन्होंने काम किए थे। तो वो बापू की आज याद आती है। और इस बापू का हमारा ऐसा एक दिन नहीं है कि जो बापू की याद हमें आती नहीं है। यहाँ तो आती है महाराणा में आने, लेकिन जहाँ जहाँ हम जाते हैं वहाँ वहाँ बापू का नाम निकालने के बाद आदमी लोग यादें निकालते हैं। ऐसे बापू आज उम्र में नहीं है, 18 साल हो गए हैं, और वही बापू को वापस चौहान परिवार में पैदा होवे, ऐसा हमारा एक इच्छा है। आज स्वर्गीय डॉक्टर बच्चूभाई चौहान बापू यांची 18वी पुण्यस्मरण आहे। आज आपण बघतोय की त्यांनी जे निर्माण केलेलं विश्व आहे, त्या विश्वामध्ये त्यांचा जो परिवार आहे तो परिवार हा जनमानसांचा आहे, आणि त्या जनमानसामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर जोडलेले होते। त्यांच्या पाश्चात आणि त्यांच्या नंतरही त्यांच्याबरोबर की आजही परिवार त्यांच्याशी जोडलेला गेलेला आहे। त्यांनी जे केलेलं काम आहे, त्यांनी नगरसेवक म्हणून असून दे किंवा समाजसेवक म्हणून असून दे, ते एकदम अनमोल काम आहे। आज बघतो आपण नगरसेवक येतात, नगरसेवक जातात,
पण त्यांची आठवण अशी आहे की आजही नगरसेवक म्हणून ते चेंबूरला आठवतात. त्यांनी केलेलं कार्य पाण्याचं असून दे, लाईटीचं असून दे किंवा नाल्याचं असून दे, त्यांनी खूप मोठं कार्य त्यांनी चेंबूरमध्ये केलेलं आहे. अशा कार्याची त्यांची आठवण आहे. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत थोर समाजसुधारक होते आणि त्यांच्याकडे येणारा माणूस हा कधी खाली हात नाही गेला. त्यांनी त्यांचं आयुष्य नेहमी गोरगरिबांसाठी त्यांनी वेचलेलं होतं आणि अशा या माणसांची आज 8वी पुण्यस्थिती आहे आणि त्यांच्या पुण्यस्थितीनिमित्त त्यांच्या मी कीर्तीस विनम्र अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद. बच्चूभाई हे आदर्श होते, पितृसमान नेतृत्व होतं. बऱ्याच वेळा मार्गदर्शन घेणारे आम्ही बच्चूभाईंकडे यायचो. अनिल माझा मित्र आहे, त्यामुळे आमचे घरचे संबंध होते. चेंबूरमध्ये जो मुंबईतला दुसरा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा उभा राहिला, त्यात ह्या 3 त्रिमूर्तीने तो उभा केला, त्यात एक बच्चूभाई होते. आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत बच्चूभाईंचं कार्य असल्यामुळे आजही लोक त्यांची आठवण करतात. तुम्ही जाल तिथे त्यांचं नाव निघतं. मुख्य म्हणजे राजकारणात असताना आपण कशा पद्धतीने आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि माणसं कशी जिंकली पाहिजे, हे नेतृत्व गुण बच्चूभाईंकडे जे होते ते असामान्य नेतृत्व गुण होते. ते आम्ही शिकलो, थोडेफार आत्मसात केले. पूर्ण नाही जमले, परंतु थोडेफार केले आम्ही. महाराणा आला की ती आठवण ताजी होते आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते माझे मार्गदर्शक होते. आज गेली 7 वर्ष ते नगरसेवक होते आणि काही समस्या असल्या तर आम्ही इथे यायचो. एक मित्रासारखे बोलायचो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुष्कळ लाभलं आणि आज त्यांचे स्मृतिदिन आहे. त्यामुळे त्यांचा नतमस्तक झालो आणि त्या भरपूर काही शिकायला मिळालं आहे मला. त्यांच्या सानिध्यात राहून मन मिळावे होते. त्यांच्याकडनं कुठच्याही समस्या जर सांगितली त्यांच्याकडनं लगेच उत्तर नाही का, त्यामुळे त्यांनी नगरसेवक असताना त्यांचा पुष्कळ मला होतो. खरं म्हणजे बापूंबद्दल बोलायचं झालं तर भरपूर काय बोलू शकतो, परंतु बापू म्हणलं तर ते चेंबूरमध्ये एक वेगळं वलय होतं आणि ज्यावेळेस 85 ते 92 या कारकिर्दीमध्ये जे ते नगरसेवक झालेत, त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व केलं त्या विभागामध्ये मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेस त्या एरियामध्ये जातो, बापूंनी जिथं प्रतिनिधित्व केलं त्या एरियात माणसं बापूंचं नाव काढल्याशिवाय राहत नाहीत. कारण बापूंचं जे कार्य आहे ते महानगरपालिकेत एक वेगळा ठसा निर्माण केलेला त्यांनी आणि त्यांच्या कार्याची वेगळी पद्धत होती आणि ते आजही महानगरपालिकेतले जे जुने जाणते जे अधिकारी आहेत ते आजही नाव काढतात की अमुक अमुक बच्चूभाई चव्हाण नावाचे नगरसेवक होते, त्यांची वेगळी पद्धत होती आणि काम करण्याचं काम झाल्याशिवाय ते कुठल्याही प्रकारचं पाठपुरावा सोडत नव्हते आणि काम झाल्याशिवाय ते पाठी हटत नव्हते. अशा प्रकारचं बापूचं एक व्यक्तिमत्व होतं आणि मी भाग्यवान आहे की अशा विभागामध्ये मला प्रतिनिधित्व करायला मिळालं आणि बापूंच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी बापूंचा वारसा घेऊन ते काम माझ्या कारकिर्दीत मी करण्याचा प्रयत्न केला. आज बापूंची पुण्यतिथी आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की गोरगरिबांचे कैवारी आणि गरिबांचे उद्धारक म्हणून डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चव्हाण यांनी ह्या चेंबूर परिसराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक आपली ओळख निर्माण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस ते 85 ते 92 या काळामध्ये नगरसेवक होते. त्यावेळेस त्यांनी एवढं प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचं काम केलं. त्या कार्यामुळे लोकांच्या हृदयामध्ये ते आज एक माजी नगरसेवक म्हणून नव्हे तर चेंबूरचे आर्किटेक्ट ऑफ चेंबूर, चेंबूरचे आर्किटेक्ट म्हणून त्यांची ओळख आहे आणि बऱ्याच लोकांना त्यांनी विविध क्षेत्रामध्ये निर्माण केलं. सांगायचा आनंद असा वाटतो की याच महाराणामध्ये बापूंच्या या महाराणाच्या कार्यालयामधून या देशाला, या महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेले आहेत, महापौर मिळालेले आहेत, अनेक खासदार, अनेक आमदार मिळालेले आहेत. अशा प्रकारे अनेक पक्षामध्ये विविध लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांची ताकद पणाला लावून दिलेले आहेत. मग तिथे पक्षपात, समाजवाद किंवा धर्मवाद असा कसल्याही गोष्टीचा तिथे अडचण नव्हता. म्हणून स्वर्गवासी डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चव्हाण, मला आनंद आणि अभिमान वाटतो
की ते माझे प्रेरणास्त्रोत आहे. आणि राष्ट्रमित्राच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असो, वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये असो, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही त्यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांना अपेक्षित असलेलं प्रामाणिकपणे आम्ही कार्य करतोय. म्हणून मी असो किंवा आमचे सहकारी असो किंवा बापूंचे चिरंजीव अनिल बच्चूभाई चव्हाण असो, आम्ही यशस्वी होतोय आणि खूप मोठे यश आम्ही घेऊन येतोय. तुमचे सर्वांचे आवडते बच्चूभाई चव्हाण हे जाऊन आज त्याला 11 वर्ष झाली. खरं म्हणजे माझ्याबरोबर खूप काही आठवणी आहेत. आज संजय सत्ता बसले. खरं म्हणजे आमचा भगवा हप्ता जो होता तो आम्हाला राणे साहेब, डाके साहेब आणि बच्चूभाई चव्हाण कुणाकडेच गाड्या नव्हत्या. आणि बच्चूभाईंकडे गाडी होती आणि त्या गाडीत आम्ही म्हणजे इकडे नाशिक हे मोखाडा ते म्हणजे हे आहेत ना आदिवासी समाज तिकडे आम्हाला तो दिलेला होता. तर त्यांच्याबरोबर जायचं तर खूप मजा यायची. तर बच्चूभाईंकडे बोलायचं आणि मी ड्रायव्हर ना, मी गाडी चालवायचो आणि डाके साहेब, बच्चूभाई आणि राणे साहेब हे तिघेजण पाठीमागे बोलायचे. आणखी 2-3 गाड्या असायच्या. म्हणून बच्चूभाईंबरोबर मी भरपूर दिवस काढलेले आहेत. म्हणजे दौरे असले का मी त्यांच्याबरोबर असणारच आणि त्यांच्याबरोबर फिरणार. पण एकदम राजा माणूस म्हणून आपल्या चेंबूरचे बच्चूभाई चव्हाण होते. म्हणजे सर्व मित्रांना मदत करण्यापासून ते सर्वांची उठाठेव बसण्यापासून असे बच्चूभाई आमचे करायचे. आणि हा त्यांचा अड्डा होता खाली जे आपलं नाही का पार्किंगमध्ये ऑफिस होतं, जुनं ऑफिस, ते त्यांचं खरं अड्डा होता. म्हणजे सर्व जे काही चेंबूरची मंडळी, त्यांची जुनी मित्रमंडळी ती ट्रॉम्बेपासून म्हणजे तेव्हाचे आमचे कैलासवासी कोळी म्हणून शाखा होते, ते सुद्धा त्यांचे मित्र होते. इकडे माणिक पाटील, तिकडे आमचे ठाकूर हे सर्व त्यांचे खास मित्र होते. तिचे खरं सर्वांचे गुरु होते ते डाके साहेब. आणि डाके साहेबांबरोबर बच्चूभाई असायचे. बच्चूभाईंचा एकच हे होतं स्वभाव की लोकांना मदत करायची. कुठे आडला नडला का त्यांना मदत करायची. म्हणजे मी सांगितलं ना, गाडी नव्हती तरी त्या गाडी द्यायची आणि आम्ही गाडी घेऊन ते फिरवायचं. म्हणजे कुठे जायचं असेल तरी बच्चूभाईंची गाडी असायची. एकदा गोविंद म्हणून आमचा ड्रायव्हर होता. तर शिर्डीला आम्ही जाताना 2 गाड्या होत्या बच्चूभाईंच्या. एक गाडी मी चालवत होतो, एक गोविंद चालवत होतो. आम्हाला सर्वांना शिर्डीमध्ये प्रसाद खायचे होते. पण ते बाळासाहेबांचे जे बॉडीगार्ड होते त्यांना पुढे जाऊन नॉनव्हेज खायचे होते. म्हणून आम्ही सरळ शिर्डीतून निघालो. पण पुढे एक स्पीड ब्रेकर बघितलं, ते पोलिसांनी डायरेक्ट ब्रेक मारलं त्यांच्या गाडीला. आमच्या 2 गोविंदचे आणि माझ्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं. म्हणजे बाबांवरती पण श्रद्धा होतीच. त्यांचा प्रसाद खायला गेलो असतो तर हे ॲक्सिडेंट झालं नसतं. तर तेव्हा सुद्धा बच्चूभाईंच्या 2 गाड्या होत्या. त्या गाड्या पुऱ्या म्हणजे डॅमेज झाल्या होत्या. तरी आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो. एक्चुअली बापू जो है बच्चू भाई चौहान स्वर्गवासी, उनका जो रिश्ता है वो हमसे बहुत पुराना है। और मेरा जो बचपन था वो उनको काफ़ी मतलब एडमायर करने में गुजरा। और अनिल भाई से तो मतलब घरेलू संबंध बचपन से ही है, वो हमारे बड़े भाई है अनिल बच्चू भाई चौहान। तो बापू के स्वर्गवास के बाद जो है वो अनिल भाई और हमारा जो है वो सामाजिक सफ़र जो है वो शुरू हुआ, राजनीतिक सफ़र। बापू का कैसा है कि चेंबूर के शिल्पकारों में बापू का जो नाम है वो सबसे अहम है। आज आप अगर चेंबूर के इतिहास को अगर उठा के देखते हो तो उसके अंदर में आपको बापू का, अनिल बच्चूभाई चौहान जी के स्वर्गवासी पिता बच्चूभाई चौहान जो है उनका योगदान आपको बहुत ज़्यादा मिलेगा। और इसके अंदर में बापू नगर सेवक थे। नगर सेवक के कार्यकाल में उन्होंने कई ऐसे महत्वपूर्ण काम किए जो ऐतिहासिक थे। और आज भी अगर आप लोगों के पास जाते हो तो लोगों को उनका नाम, उनका काम बहुत याद है। और जिस प्रकार से लोगों की मदद के लिए आगे आते थे, उनके पास अगर छोटा बच्चा जाए या बूढ़ा आदमी जाए, वो सबको एक समान देखते थे। उन्होंने कभी कोई जाति, कोई धर्म
कोई पंथ या कोई भी किस्म का भेदभाव जो है वो किसी के साथ नहीं किया। सारे लोगों के नज़रों में समान इज्जत जो है वो आज भी है। जनरेशन बाय जनरेशन लोगों ने उनको याद रखा है इस चीज़ के लिए। और जो चीज़ हमने सुनी, देखी, सिर्फ हमने सुनी और देखी नहीं, आप चेंबूर, अणुशक्ति नगर और आसपास के जो इलाके हैं, अगर वहाँ पे आप चले जाओ तो लोगों ने भी यही चीज़ें देखी है और बल्कि इससे ज़्यादा देखी है। आज मैं कई लोगों को देखता हूँ कि कोई लोग नांदेड़ से आते हैं, कोई लातूर से आता है, कोई शोलापुर से आता है, कोई सूरत से आता है, कोई कहाँ-कहाँ से लोग आते हैं और वो कहते हैं कि बापू का योगदान जो था वो सामान्य था। तो क्या कार्यशैली रही होगी, मतलब क्या नेटवर्क रहा होगा उस ज़माने में। आज तो टेक्नोलॉजी है, उस वक़्त तो टेक्नोलॉजी भी इतनी एडवांस नहीं थी। तो उस टाइम पे क्या उनका योगदान रहा होगा, आप सोचिए किस लेवल पे काम किया होगा उन्होंने। तो बहुत बड़ी बात है। अफ़सोस ये है कि उनका स्वर्गवास बहुत मतलब जल्दी हो गया, ये तो भगवान की मर्ज़ी है। लेकिन अगर आज भी मतलब वो इस दुनिया में हमारे बीच में रहते, तो शायद उनका काम जो है वो देखने लायक होता और उस तरीके का काम कोई नहीं कर सकता, मैं समझता हूँ चेंबूर में। देखिए, आज जो लोगों को जोड़ के रखा है अनिल भाई ने, अनिल बच्चूभाई चौहान जी ने, वो बापू के ही संस्कार है, उनके पिताजी के संस्कार है। आप पूरे चेंबूर, अणुशक्ति नगर और मुंबई के कई इलाकों में चले जाइए और सिर्फ अनिल भाई के बारे में पूछिए, तो लोग बोलेंगे कि मतलब ऐसा आदमी हमने नहीं देखा। आज जो उनका तरीका लोगों को जोड़ने का, लोगों से बात करने का, लोगों के सुख-दुख में शामिल होने का या लोगों को मदद करने का या अगर कोई इंसान उनसे रूठ भी जाए, तो उसको मनाने का, ये जो आज तरीका जो है ना, ये कहीं न कहीं उनके पिताजी से ही उनको मिला है।